हॅलो गाईस, आता झणीला घेऊन आली. हा, थकून गेले खूप जास्त म्हणजे खूप जास्त. ऊन बघा किती कडक आहे आणि कमी व्हायचं काही नाव घेत नाही आहे. आणि पाऊस पण नाही येते आता आमच्याकडे. जूनला स्टार्टिंगला 1-2 तारखेला आला चांगला, 2 दिवस पाऊस आला आणि आता नाही येते. हा महिना जाईल वाटतं मला, असं तरी वाटते. पुढच्या महिन्यापासून स्टार्ट होईल परत पाऊस. आणि ऊन म्हटलं तर खूप जास्त आहे. आत्ता झणीला आणलं आणि थोडंसं श्वास घेऊन घेते, कारण की दम लागून गेला माझा येता. तोंड असं बांधलं ना, तसं श्वास घ्यायला थोडंसं त्रास होतो. पण उन्हामुळे बांधावं लागतं ते. माळ स्टोल काय तर खूपच गरम होते आणि करते म्हणजे हातपाय धुते. आंघोळ करते असं सांगणार होते मी, पण हातपाय धुते. तिला पण गरम झालं ना. आता भूक लागलेली आहे, काय बनवायचं. सकाळी बनवली होती भेंडी, ती पण या दोघांसाठी पाठवली. ह्यांनीला दिली आणि ह्यांच्या पप्पांना संपली भेंडी. आता काय बनवायचं प्रश्न पडलाय आता. तर बनवूया, भूक लागली. फ्रीजमध्ये बघूया काय काय आहे. नारळ आणले होते ह्यांच्या पप्पांनी, काहीच नाही. सब कुछ खतम. मटकी, आय डोंट लाईक मटकी. काकडी आहे 2 फक्त. काकडीचे काय भुर्जी बनवू आता. आणि 1 मँगो उरलेला आहे ह्यासाठी. तर चला काहीतरी बनवते आणि जेवण करून घेते. गाईस, खिचडी बनवते, आपली फेवरेट खिचडी. तर कढीपत्ता नव्हता बरं का. आणि उद्या आहे ना, पाणी नाही येणार आहे. तर सगळ्यांनी पाणी भरून ठेवा. कशाला, उद्या येणारच नाही आहे. आता गेलं पाणी. सकाळी भरून ठेवायला पाहिजे होतं. जे पण नाशिकमध्ये राहतात ते सांगता येत नाही. तुमच्याकडे तुमच्या एरियात येत असणार, आमच्याकडे नाही आहे. शनिवारपासून म्हणजे शनिवारी फक्त. सॅटर्डेला पाणी नाही आहे. तर चला मी खिचडी पटपट बनवून देते. आणि इथं 1 मँगो उरलेला आहे, ते आता आम्ही कापून खाणार आहे. आणि इथं आहे नारळ, ते पण फिरणार आहे आम्ही. नीचे तयारी झाली वाटतं ना ग. चल, नारळ पाणी पिते का? हां, चल बघ. नडी कुठे? हां, नडी फ्रीजमध्ये. चल, हे घे, घेऊन जाय नारळ, घेऊन जाय तिकडे. जड. अरे जड, एवढं काय उचलू शकत नाही का तू? हां, अयो. व्हेरी हेवी, इट्स व्हेरी हेवी. अच्छा, बोटं दुखते, सरक मग. बेठोब. 2 नळी कशाला आणले? 2 नळी का बरं आणली आहे? 2 पिणार. अच्छा, चला गाईस, नारळाचं पाणी पिऊन घेऊया आपण ना. मग ह्याच्यामध्येच प्यायचं तुला? ठीक आहे, हे तुझ्यासाठी. ठीक आहे, नाही हे बरं. कोणतं हे? ओके. दोघांचं बघू कोणचं पाणी. हां, मला ना ह्याचं भीती वाटते. पाणी ना उडतं असं अंगावर फुरलं का. थांब, आपली खिचडी शिट्टी मारते. आमची खिचडी शिट्टी मारते. पडाली विसरून जाते मी कधी. हाय फ्लेमवर करून देते गॅस आणि येऊन जाते. दुसरंच काहीतरी वेगळंच करायला लागते आणि मग असं मध्येच मग जळून जातोय. बेबी, तो दुसरं चाप आण ना. हे इझिली फुटेल वाटतं मला, पण हे ना मला वाटतं सगळं जोर लावलं जास्त ना तर डायरेक्ट तोंडावरच. हे बाय, मला वाटलंच होतं. ह्याच्या ना थोडासा व्यवस्थित म्हणजे फोडायला व्यवस्थित येतं, मला जमतं. आणि
हे ना जमत नाही याच्याने. रुक. अरे तुटती नाही राहते. गेली. दिस इज फॉर यू. हो कढी सांडवलंच मी. धर. आता मी काय करते? आता मी काय करते, इकडे बस. इकडं अशी बस ना गा. ऐ पकड. माझ्या पोरीचे केस ना किती कापावे किती समजत नाही. नुसते वाढतात आणि नुसते मागे सुद्धा करत नाही. डोळ्यात जाईल सगळे केस. चला आता हे फोडते मी. पण याच्यासाठी मला तांब्या आणावं लागेल, कारण की मला शेअर करायचंय नारळाचं पाणी कोणाला, माझ्या हनीच्या पप्पांना. हे तर कडक झाले ग. खूपच कडक आहे. याला कसं फोडायचं? आणि आता हे बाई हे तर इझिली फुटलं. जाऊ नाही तर इकडं थोडंसं छोटा होल आहे, पण खूपच कडक झालेलं आहे. मला वाटतं ना मलाई झाली जमलेली असेल मलाई. हां आणि याला चाकू चांगला आहे. अयो संपले काय? संपलं. त्याच्यात पाणी जास्त असेल बेटा. याच्यात पाणी आहे ग भरपूर आहे ना अजून. नुसतं खाली नाही, असं मागे सरक थोडी असं करून प्यायचं, तेव्हा पाणी भरपूर येतं. होळी होळी होळी. मला वाटतं याच्यात अजून फुटलेलाच नाही, फुटलं असते. किती कडक आहे ग. आणि इसको तो बघा मला निघाली. येत नाही याच्यात पाणी. थांबतो. असं कोणी करतं का बरं? हा थोडस वर कर म्हणजे येईल पाणी. येते. अरे पूर्ण नको काढू ना. पाणी दिसते त्याच्यात? दिसते का पाणी? काय पोरगी आहे, उलटच करते. काय बी उलटच करते माझी पोरगी. माझी पोरगी अशी वय हे सांडवल. मी पण तशीच आहे बरं. मी पण उलटच करते. सेम सेम माय लेकी सेम सेम. येते.
फिनिश संपलंय. आम्ही आता याच्यात मलाई काढूया. याचं संपलं का?